इथे तर आमच्या आत्याचा पोरगा खूप जास्त खुश होता, कारण लग्न होतं आणि त्यामध्ये सर्वजण आले होते, डान्स वगैरे चालू होता. तो तर खूप जास्त असं खुश होता आणि सर्वजण आहे ना खूप छान असा डान्ससुद्धा करत होते बरं का. खूप भारी वाटत होतं सर्वजण नाचताना. आणि हे आमचं नवीन जोडपं जे की आताच लग्न झाले, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलंच होतं. सुंदर असं त्यांचासुद्धा डान्स चालू होता. खूप छान प्रकारे ते सुद्धा डान्स करत होते. इथे नवीन नवरदेवसुद्धा छान असा डान्स करत होते. दोघं पण खूप जास्त खुश होते. तर आमचे नवीन नवरदेव म्हणजेच आमचे नातेवाईक, म्हणजे नवरी माझी काकूची पोरगी आहे, नवरदेव माझ्या त्याचा पोरगा आहे. सो त्यांचं लव्ह मॅरेज आहे. खूप सुंदर असं त्यांनी डान्स वगैरे करत होते आणि साऊंड वगैरे लावल्यामुळे ना इतकं छान वाटत होतं गाणे वगैरे असं बघायला वगैरे पण. आणि सर्व लोक बघत होते ना, खूप सुंदर असं डान्स करत होते ते दोघंजण. आणि खरंच खूप छान ते डान्स वगैरे करत होते आणि मस्त वाटत होते सर्वांना बघताना वगैरे. ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. मग काय इथं नवरदेवाला तर उचललं नवरीच्या भावाने आणि त्यांचं चाललेलं डान्स. मग काय आमचं नवरदेव तर जाम खुश आहे, मस्त असं लग्न. त्याला माहीत नाही शादी ही बरबादी असते. तो सुद्धा खूप जास्त खुश होता आणि त्यांचा चाललेला डान्स मस्तपैकी असा. आणि खूप वेळ डान्स केला बा. आम्हाला रात्रीचे 11:30 वाजलेले, तोपर्यंत अजून साऊंड चालूच होते. मस्तपैकी त्यांचा डान्स वगैरे चालू होता. आणि तुम्ही बघू शकतात ना बाकीचे लोक पण कसे नाचत होते. आणि काही लोक तिथे वेगळंच असं म्हणजे विचित्रच नाचत होते. काही लोक छान नाचत होते. तर खूप जास्त खुश होते सर्वजण. आणि सर्वांनी ना काही जणांनी येलो कलरचा ड्रेस. आमची कास्ट तर तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की हिंदू वडार आहे. आणि आमच्यामध्ये ना थोडं वेगळ्या पद्धतीने लग्न वगैरे केलं जातं. म्हणजे हळद वगैरे असं काही लावत नाही, तर आमच्यामध्ये बेसन आणि उतना असतं ते मिक्स करून लावतात. तर आमची भाषा काही लोकांना कळत नाही, म्हणजे तेलुगू आणि कन्नड असं काहीतरी मिक्स येतं, थोडं मराठीसुद्धा मिक्स आहे. म्हणून आहे ना मी ते काय स्किप केलेले आहेत, म्हणजे आवाज स्किप केलं आहे, कारण की तुम्हाला ती भाषा आमची समजणार नाही म्हणून. तर मी माझ्या म्हणजे तोंडानेच बोलून तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगते. देखो ना हम खाना खा रहे, देखो हम खाना खा रहे हैं. किती मोठी भाजी खाई लागेल. राईस बी खाई लागले. बघा आमचं जेवण चालू आहे आता. दोघं बहीण भाऊ डान्स करून करून सर्वजण आम्ही थकलो, आता जेवण वगैरे करतोय. सो या तुम्ही पण जेवायला. कंटिन्यू व्हिडिओ करा. किती भारी भाजी होय. देखो ना रामाच्या आजीने मला चिकनची भाजी दिली ती खायला. तर ही मुलगी ना चोर आहे, कारण की हिने माझ्याकडली चिकनची भाजी घेऊन खाल्लेली आहे. आपल्या लेकराला दमादमाने चारते. आता आमच्या सर्वांचे जेवण पण झालेले आहेत. नवरदेव बसले आपल्या नवरीला बोलत. लग्न होणार आहे, नवरी तर घरी येणार आहे, तरी पण नवरदेव काय फोनवर बोलतो आपल्या. इथे भाऊ लोक बसले सर्वजण, मस्त असं त्या आजी कपडे वगैरे काढतात ते बाहेर. आमचं सर्वांचं जेवण पण झालं मस्तपैकी छान. बघा प्रिशा इकडे थोडस अंधारच आहे रूम मध्ये, लाईटिंग वगैरे फोकस नाही, त्याच्यामुळे थोडस असं वेगळं. फायनली हा होता लग्नाचा दिवस. सकाळी मस्त असं साऊंड वगैरे चालू केलं आणि सर्वांनी आवरून वगैरे घेतलं. ऑलरेडी इतका जास्त उशीर झालेला, म्हणून बससुद्धा येऊन थांबलेली. थोडंसं डान्स वगैरे केला आणि त्यानंतर आहे ना बसमध्येच आमचा डान्स चालू होता. आणि ते ना प्रिशाला माझ्यासोबत खेळायचं होतं. मी सर्वांकडे देत होते, पण ती कोणाकडे जात नाही. तिला माझी सवय असल्यामुळं आम्ही दोघीजण चेअरवर बसून मस्ती करत होतो. छान छान. इथं फोटोशूट चालू आहे सर्वांचं बघा. देखो ना इनको देखो ना. व्हिडिओ घेते आम्ही. व्हिडिओ घेते. नाही घेत बाई तुझं. इथं सर्वजण थांबलेले. काहीतरी गाठभेट घ्यायची असते, म्हणजे आतमध्ये जाण्याच्या आधी गाठभेट घ्यायची असते, म्हणून सर्वजण इथं थांबलेले तयारीमध्ये. जे की कळशीमध्ये पाणी वगैरे घेतात आणि आतमध्ये प्रवास करण्याच्या आधी ते आमच्या पायापर्यंत असं
पाणी वगैरे होतात. तर सो बघा तुम्ही सुद्धा कार्यक्रम झाला. मग आतमध्ये गेलो, इथं जायचं होतं आतमध्ये. त्यानंतर इथं फोटोशूटचा कार्यक्रम चालू होता. मग सर्वांना असे पाय वगैरे पडायला लावलेले तिथं आणि त्यानंतर ना कुंकू वगैरे लावून साखर वगैरे चारून असं आमच्यामध्ये ना स्वागत केलं जातं. म्हणजे आतमध्ये येण्याच्या आधी म्हणजे वराड पूर्ण आतमध्ये घेण्याच्या आधी ना असं स्वागत केलं जातं सर्वांचं. बायांनी बायकांचं करायचं आणि माणसांनी माणसांचं करायचं असं स्वागत केलं जातं. त्यानंतर नवरदेव तो आमचा खूप जास्त खुश होता, तुम्ही बघू शकताय. खूप जास्त अशी पब्लिक आलते आणि सर्वजणांना उन्हामध्येच थांबलेले, कारण आतमध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हती जोपर्यंत हे काय ते असतं म्हणजे त्यांचे रीतिरिवाज असतात ते सर्व पूर्ण केल्याशिवाय आम्हाला आतमध्ये एंट्री नव्हती. मंगल कार्यालय बघू शकता, खूप सुंदर होतं मंगल कार्यालय आणि खूप छान असं नाही का ऊन वगैरे असं एवढं काही लागलं वगैरे नाही, मस्त होतं असं. आणि त्यानंतर आहे ना हे सर्व पोरांचा कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मग आमच्या इथं बायकांचा कार्यक्रम होतो. तो म्हणजे तुम्हाला पुढे मी सांगतेच ते कसं वगैरे काय असतं ते, आणि तुम्ही माझं कंटिन्यू व्हिडिओ पहा. पुढे अजून छान छान आहेत व्हिडिओज वगैरे बघायला. त्याचा पूर्ण दुसरा एक व्हिडिओ आहे तो हळदीचा आहे, तो मी उद्या ब्लॉगमध्ये सोडणार आहे आणि यूट्यूबला सोडणार आहे. तुम्ही तर नक्की माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवीन अपलोड करत जाईल. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघायला अजिबात मिस करू नका. सो तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा. तर आता तुम्ही बघू शकता नंतरचं टायमिंग होतं ते म्हणजे मुलींचा. तर मुलींनासुद्धा आतमध्ये होतं आणि आमच्या इथे ना असं नारळ चार नारळ आणतात, पश्चिम उत्तर दक्षिण असं नाही का, म्हणजे प्रत्येक भागामध्ये असं एक वेगवेगळं टाकलं जातं नारळ, जे की उतरून टाकलं जातं. तर ते असं नारळ वगैरे टाकलं आणि ते प्रिशाना खूप जास्त मध्ये करत होते आणि प्रिशाला खायची होती ताटामधली साखर, म्हणून बघा तिथं चाललेलं नाटकं. पण मी तिला मागून ओरडत होते म्हणून ती पुढून काय जातच नव्हती. तिला ओरडले की परत मागे यायची आणि परत तिकडं जायची. मग नंतर आहे ना बायकांचा कार्यक्रम झाला बघा. असं नवरदेवाला ना कुंकू वगैरे लावून घेतलं सर्वांनी खूप छान असं. आणि नवरदेव मस्त गोड वगैरे तोंड वगैरे म्हणजे साखर वगैरे चारू त्याला गोड तोंड केलं. त्यानंतर आमच्या आत्या आल्या, मग आत्यांनासुद्धा छान असं कुंकू वगैरे लावून घेतलं. मग तिकडे आमच्या आत्या म्हणजेच नवरदेवाची आई. त्यानंतर आमच्यामध्ये असं जवळ म्हणजे असं ओढलं जातं नाही का, गळ्यात घालून असं ओढलं जातं. त्यानंतर आम्ही मंगल कार्यालयामध्ये गेलो, खूप छान असं होतं आणि चेअर वगैरे तुम्ही लावू शकले. इकडे भांडेसुद्धा लावलेले होते जे की नवरीला दिलेले होते, छान असे भांडे वगैरे. आणि त्यानंतर मग नवरदेवाचं मेकअप म्हणजेच हळदीचं मेकअप चालू होता. इथं दीदी माझी हळदीचं मेकअप करत होती आणि त्यानंतर आहे ना इथं सर्वजण बसलेले जे की हळद म्हणजे आमच्यामध्ये हळद नाही लावत, तर बेसन आणि उतणं असतं ते मिक्स करून ते मिक्स करतात. आणि ते प्रिशा झोपलेली होती आजीच्या मांडीवर. त्यानंतर सर्वांना भूकसुद्धा लागलेली म्हणून आधी जेवण केलं, कारण लग्नाला खूप जास्त लेट झालेलं होतं. लग्नानंतर होतं आधी जेवण होतं, त्यानंतर आम्ही सर्वांना जेवणसुद्धा केलं आणि जेवणामध्ये तर खूप छान असं टेस्टी जेवण होतं आणि जेवणामध्ये ना मेनू पण खूप छान असं होतं, तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तरी तर वेटर आले होते सर्वजण वाढायला आणि काही लोकांना वेटरला खूप जास्त असं परेशान वगैरे करत होते. आणि आम्ही इथं बसलेलो सर्वजण आणि त्यांनी जेवण आणल्यानंतर आम्ही इथं बघू शकता तुम्ही मेनू काय होतं. तर सुंदर असं ना चपाती होती, परत पुरी होती, भाजी होती, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात, गुलाबजामुन हे सर्व होतं आणि इतकं टेस्टी जेवण होतं ना, खूप टेस्टी जेवण होतं. त्यानंतर ना आम्ही सर्वजण पोटभर असं जेवण वगैरे केलं आणि नंतर आवरून वगैरे गेलो जे की डान्स करायला, म्हणजे वरात निघालेली होती तिथे मी साडी वगैरे चेंज केली. त्यानंतर त्यांना डान्ससुद्धा करायला घेतलं सर्वांनी. आणि रात्रीच्या टायमाला ना साऊंड म्हणजे आवाज एवढं व्यवस्थित नव्हतं, साऊंड लावलं. त्यानंतर डान्स वगैरे केला आणि मग काय नवरदेव पण इथं छान असा डान्स वगैरे करायला लागला आणि प्रिशाना कोणाला ऐकतच नव्हती, म्हणजे कोणाकडे जातच नव्हती. मग मी तिला घेऊनच डान्स केलेला होता. तरी खूप छान असं सर्वांनी डान्स वगैरे केला आणि हे शेवटचंच गाणं होतं. मग काय हे गाणं संपलं आणि मग त्यानंतर ना आतमध्ये नवरदेव नवरीला घेऊन चला म्हणून ओरडत होते बाकीचे सर्वजण. नवरी आली होती आणि परत लवकरच गेली, असं मग नवरदेवच नाचायला लागला. त्यानंतर ना आमच्या सर्वांचा तर डान्स झाला, पण प्रिशा अजून नाचायचं होतं आणि मी शांत बसली की प्रिशा म्हणायची तू पण नाच, म्हणून ना ती मला माझ्या हात वगैरे असं नाही कवर करायची डान्स कर म्हणून. त्यानंतर काही सर्वजण नवरदेवसुद्धा आमच्यामध्ये आलं डान्स वगैरे करायला. डान्स वगैरे सर्वांनी आम्ही केला आणि त्यानंतर ना म्हणजे एंट्री घेतली आतमध्ये, कारण खूप जास्त उशीर झालेला होता आणि अक्षदाचा टायमिंगसुद्धा होऊन गेलेला होता. त्यानंतर आतमध्ये नवरदेवाची छान अशी एंट्रीसुद्धा झाली आणि त्यांची एंट्री झाल्याच्यानंतर पटकन मग अक्षदा टाकण्यासाठी मग आम्ही सर्वजण स्टेजवरच गेलो. प्रिशालासुद्धा स्टेजवरच घेऊन गेले आणि त्यानंतर अक्षदा टाकण्याचं चालू होतं, म्हणजे ते काय बोलतात ना ते बोलत होते. त्यानंतर इकडचे जे म्हणजे नाही का ही बहीण होती, बहिणीला म्हटलं थोडं आपले क्लिप्स वगैरे काढून घे. तर छान असे तिनेसुद्धा क्लिप्स काढून घेतले आणि त्यानंतर ना अक्षदा टाकताना तर पोरं बाकीचे कसे करत होते माहिती आहे का, जे उभं राहिलेत ना त्यांच्या अंगावर जोरात असं अक्षदा टाकत होते आणि सर्वांना खूप जास्त लागत होतं आणि मारून आहे ना
ते सुद्धा लपवायचे नाही का, लागले नाही लागलं असं करायचे. सो त्यांना खूप जास्त असं लागत होतं. तुम्ही बघू शकता किती जोरात असं अक्षिता ते टाकतात ते सर्व डोक्यात, आणि लेकरांना वगैरे लागायची खूप जास्त भीती वाटत होती. पण असं आता कधीतरी एन्जॉय करायला त्यांना सुद्धा भेटतं म्हणून कोण काही बोललं सुद्धा नाही. तर छान असं आहे ना लग्न त्यांचं पार पडलं, आणि खरं खूप सुंदर असं लग्न झालं त्यांचं. खूप छान प्रकारे लग्न वगैरे झालं, आणि सर्व झाल्यानंतर ना मस्त मग दुसरं कार्यक्रम जे की नाही का, म्हणजे गळ्यातलं वगैरे घालायचं ते सर्व फेरे वगैरे हे सर्व राहिलेलेच होते. त्यानंतर त्याचा कार्यक्रम आधी हार वगैरे घालून घेतलं त्यांना. हार वगैरे घातल्यानंतर बाकीच्या गोष्टी होत्या म्हणजे ज्या की आम्हाला मग आवरायचं होतं, कारण गाडीसुद्धा जाणार होती. संध्याकाळचे क्लिप्स मला काहीच काढता आले नाही, कारण की फोनमध्ये काहीच चार्जिंग नव्हती म्हणून आहे ना संध्याकाळचे क्लिप्स मी काहीच काढले नाही. सो मी एवढेच व्हिडिओज वगैरे काढले. तर तुम्ही माझे व्हिडिओ लाईकसुद्धा करत जावा. तर त्यानंतर आहे ना इथं छान लग्नसुद्धा झालं, आणि मग दुसरा कार्यक्रम होता ते म्हणजे हार वगैरे घालायचा. तेच इथं घालायचा कार्यक्रम चालू होता, आणि ते बाकीचे जण रुसलेले. आणि ह्यांचा प्लॅन, हे जे पोरं थांबले त्यांचा प्लॅन होता की शेवटचा अक्षता कोणाच्या डोक्यात टाकायचा किंवा कोणाला मारायचं, ते त्यांचे विचार झाले. इथे नवरदेवाला काहीतरी लागलं होतं म्हणून ते घुसत होते. मस्त असे हार वगैरे घालून झाले. नवरी पण आमची खूप जास्त खुश होते, आणि त्यांना ना भूकसुद्धा खूप जास्त लागलेली आहे, कारण आहे ना काहीतरी 5 सव्वा 5 वाजलेले त्यांच्या लग्नासाठी, आणि टायमिंग काहीतरी 2 होतं. टायमावर कधीच लग्न होत नसतं. त्यानंतर आहे ना सर्वजण मग त्यांचं झालं, आणि मग काही जेवायला जायचं होतं. आणि ते प्रिशा बघ किती नाटकं करते. प्रिशा खूप क्यूट दिसत होती, आणि सगळीकडे ना असे चालत जायची इकडून तिकडं. नंतर लग्न वगैरे झालं, थोड्या वेळ आरामशीर आम्ही बसलो, आणि नंतर यांचं फेऱ्यांचं काम चालू, म्हणजे फेरे घ्यायचं चालू होतं. फेरे वगैरे झाले त्यानंतर आहे ना आम्ही जेवायला वगैरे आलो, आणि आम्ही सुद्धा जेवण थोडंसं घेतलं, आणि नवरी नवरदेव छान असं जेवण वगैरे घेतलं. सो असा त्यांचा लग्नाचा दिवस पार पडला. तर पुन्हा भेटू आपण हळदीचा कार्यक्रम बघण्यासाठी. सो सर्वांना बाय बाय.